हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. सगळ्यात महत्त्वाचा स्टुडंटचा जो प्रॉब्लेम येत असतो की अभ्यास. मग तुम्ही स्कूलिंग मध्ये असाल, कॉलेजमध्ये असाल किंवा कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे अभ्यास. अशा कित्येक स्टुडंटचा हा प्रॉब्लेम आहे की अभ्यास तर भरपूर करावं असं वाटत असतं, की असं वाटत असतं की मीही आजपासून अभ्यासाला सुरुवात करणार, मीही भरपूर अभ्यास करणार, मीही या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करणार किंवा मीही बोर्डाच्या एक्झाम्स मध्ये 90% 95% करणार, मीही माझ्या स्कूलच्या क्लासचा टॉपर बनणार. असं कित्येक जणांचा माइंडसेट तयार झालेला असतो. पण ऐनवेळी ज्यावेळी अभ्यासाला सुरुवात करत असतो त्यावेळी आपण कन्सिस्टंटली टिकून राहत नाही किंवा आपल्याकडून त्यावेळेला अभ्यास होऊ शकत नाही. मग माइंडसेट मध्ये असं काहीतरी तयार व्हायला लागतं की अभ्यास म्हणजे नको, अभ्यास करायलाच नको, बाकी कोणतीही गोष्ट करायला तयार आहे पण अभ्यास मात्र करावासा वाटत नाही. सो आजच्या लेक्चर मध्ये बघूया की अशा कोणत्या गोष्टी आहेत जे तुम्ही फॉलो केल्या, ज्या तुम्ही लक्षात घेतल्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यासात खूप हेल्पफुल होईल. हा जो तुमचा अभ्यास आहे ना, अभ्यास म्हणजे काय, हा फक्त तुमचा एक माइंड गेम आहे. हा माइंड तुमच्याशी खेळत असतो. हा जो माइंड कसा खेळत असतो या 3 स्टेज मध्ये. सुरुवातीला तो माइंड तुम्हाला काय सांगेल बघा की मला खरंच अभ्यास करायचा आहे, मी अभ्यासाला सुरुवात करणार. मग अभ्यासाला ज्यावेळी तुम्ही सुरुवात करायला लागता त्यावेळी तुमचा माइंड काय करणार, हळूहळू तुम्हाला काहीतरी डिस्ट्रॅक्ट करायला लागेल, काही ना काहीतरी माइंड मध्ये गोष्टी आणायला लागतील, जेणेकरून तुमचा माइंड काय होणार, स्टडी करून डायव्हर्ट होणार आहे. आणि जसा तुम्ही स्टडी करून डायव्हर्ट झाला, ऍट द एंड ऑफ द डे तुमचा माइंड तुम्हाला काय करेल, एक रिग्रेट फिलिंग देईल, एक निगेटिव्ह फिलिंग देईल. नाही, तू अभ्यास करायचं ठरवलं होतंस पण तुझ्याकडून अभ्यास झालेला नाही. आणि हळूहळू काय व्हायला लागतं, माइंड मध्ये एक निगेटिव्ह थिंकिंग तयार व्हायला लागते की माझ्याकडून अभ्यास काही होणार नाही, अभ्यास ही फक्त टॉपरांचीच करायची गोष्ट आहे, फक्त टॉपरच जास्त अभ्यास करतात, मी कितीही प्रयत्न केला तरी माझ्याकडून काय अभ्यास होणार नाही. ही रिग्रेट फिलिंग आपल्या माइंड मध्ये येत असते कंटिन्युअस. मग ही रिग्रेट फिलिंग ब्रेक कशी करायची, हे जे काय माइंडचा गेम आहे तुमच्या अभ्यासासाठी, हा माइंड गेम कसा ब्रेक करायचा जेणेकरून हा गेम क्रॅक केल्यानंतर आपण एक चांगला स्टडी करू आणि आपण हे त्या टॉपरच्या लिस्ट मध्ये बघूयात. पहिलं स्टेज आहे दॅट इज, हा माइंड मध्ये जो काही तुमचा थॉट येत असतो किंवा मला अभ्यास करायचा आहे हे जे तुम्ही ठरवताय त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा, ज्यावेळी तुम्ही ठरवताय मला अभ्यास करायचा, मी अभ्यासाला सुरुवात करणार, त्यावेळी ज्यावेळी अभ्यासाला सुरुवात करत असताना रिव्हर्स फोर्स जो काही येत असतो, म्हणजे मी अभ्यासाला बसायचे एका ठिकाणी बसतोय आणि त्या ठिकाणी दुसरंच काहीतरी वेगळं चालू, कोणतरी गप्पा मारत बसले, कोणतरी दंगा घालताय, मग अशा ठिकाणी तुमचा माइंड स्टेबल होत नाही. सो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अभ्यासाचं एक ठिकाण प्रॉपर फिक्स करा, त्या ठिकाणी तुम्ही फक्त अभ्यासच करणार आहे. आता हे कशासाठी बघा, आपण ज्यावेळी प्लेग्राऊंड मध्ये जातो, खेळायला जातो, त्यावेळी आपल्या माइंड मध्ये खेळायचा म्हणून कोणताही विषय येत नाही. तेव्हा आपण काय करतो, फक्त खेळायला जातो. किंवा कोणत्याही गोष्टीच्या दुसऱ्या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल मूवी बघायला गेलो तर त्या ठिकाणी आपला माइंड फक्त मूवी बघण्याचाच विचार करत असतो, तिथे कोणतीही गोष्ट विचार करत नाही. म्हणजेच काय, आपला माइंडसेट असा तयार झालेला आहे की ज्या एन्व्हायरमेंट मध्ये आपण असणार आहे आपला माइंड त्याप्रमाणे फोकस व्हायला सुरुवात होतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक अभ्यासाचं ठिकाण जिथे तुम्ही अभ्यास करणार आहे ते तुम्ही फिक्स ठेवा, जेणेकरून त्या ठिकाणी गेला की तुमचा माइंडसेट आपोआप रेडी झाला पाहिजे की इथं मला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मोटिवेशनल क्योट्स असतील किंवा जो काही तुमचा टार्गेट अचीव्ह करायचं 90% 95% तिथे चिकटवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की इथं अभ्यासच करायचंय, मला ह्याच्याशिवाय दुसरी गोष्ट करणार नाही. त्याच्यासोबतच तुम्हाला काय करायचंय, जो काही तुमचा अभ्यासाचा एरिया आहे तो तुम्ही क्लीन ठेवा. जो काही तुमचा स्टडी मटेरियल आहे, ज्या सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्या सब्जेक्टचे बुक्स, नोटबुक्स, तुमचे जे काही नोट्स असतील ते एकाच ठिकाणी ठेवा. ह्याच्यामुळे काय होणार आहे, ज्यावेळी तुम्ही अभ्यासाला जाऊन बसणार आहे ना त्यावेळी तुम्हाला सब्जेक्ट ऑटोमॅटिकली डायरेक्ट घेता येईल. असं होऊ नये की बाबा अभ्यासाला करायला गेलो, अभ्यास करायला बसलो आणि बुक एका ठिकाणी आहे, नोटबुक एका ठिकाणी आहे, ते सगळं शोधाशोध करायला आपल्याला माइंड डिस्टर्ब होऊन जातो, असं वाटायला लागते की करायलाच नको. सो ह्या ज्या काही रिपल्सिव्ह फोर्स तुम्हाला येणार आहे ते तुम्हाला कमी करायचे आणि या जेवढ्या मिनिमम असतील तेवढा तुमचा माइंड रिलॅक्स असणार आहे. सो या गोष्टी लक्षात ठेवा. अभ्यासाला सुरुवात करत असताना तुमची एक अभ्यासाची जागा फिक्स ठेवा, त्या ठिकाणी तुम्ही फक्त अभ्यासच करणार आहे. असं होऊ नये की त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल मध्ये गेम खेळत बसलाय किंवा मोबाईल घेऊन बसलाय, दुसऱ्याशी गप्पा मारत बसलाय, असं होता कामा नये. हे डिसिप्लिन ठेवा की ज्या ठिकाणी मी बसणार आहे त्या ठिकाणी मी फक्त अभ्यासच करणार. जो अभ्यास मला करायचा आहे त्यासाठी लागणारे बुक्स, नोटबुक्स, नोट्स, जो काही स्टडी मटेरियल तो ठिकाणी रेडी पाहिजे.
ह्याच्यामुळे काय होणार आहे, जो तुमचा माइंड सुरुवातीला रिपल्स करत होता की मला करायचंच नाही, तो ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी गेला की माइंड फोकस होऊन जाईल की मला इथे अभ्यासच करायचे. ही झाली पहिली स्टेज. दुसरी स्टेज महत्वाची आहे, कारण जसं तुम्ही हे सगळं सेटअप करून बसला की मला अभ्यासाला करायचं आहे, अभ्यासाचं टेबल व्यवस्थित आहे, बुक्स व्यवस्थित आहे, क्लीन एरिया आहे आणि तुम्ही अभ्यासाच्या माइंडसेटने जाऊन बसला, आता तुमचा माइंड तुमच्याशी खेळायला सुरुवात करतो. जसं तुम्ही बुकचं पहिलं पेज ओपन केल्या तुम्हाला वाटायला लागतं की 5 मिनिटं काय करतो, फक्त मोबाईल घेतो. त्याच्यामुळे काय होणार, थोडंसं 5 मिनिटं रिलॅक्स होऊन जातो, थोडं 5 मिनिटं मित्राच्या बरोबर थोडंसं बोलून घेतो, किंवा घरामध्ये काही काम आहे का, किंवा माझं काम करायचं राहील का, या गोष्टी ज्या आहेत तुमच्या माइंडमध्ये ऑटोमॅटिकली या लागतात. कारण जी थॉट प्रोसेस आहे, तुमचा माइंड कंट्रोल तुम्हाला करत असतो, तुम्हाला सारखं काय करतो, तो हे डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी थॉट्स देत असतो. मग अशा वेळी काय करायचं, ज्यावेळी हे थॉट्स येत असतात ना, जर का ते थॉट्स तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला तर तुमचा माइंड तुम्हाला त्याच प्रकारचे जास्त थॉट्स देणार आहे. फॉर एक्झाम्पल, आज जर का मी म्हटलं की मला मोबाईल अजिबात युज करायचा नाही, त्यावेळी काय होणार आहे, तुमचा माइंड मोबाईलशी रिलेटेड जास्त तुम्हाला थॉट्स देणार आहे. असं होतं का की ज्या दिवशी आपण म्हणतो की मला उपवास करायचा आहे, त्या दिवशी फक्त आपल्याला खायचं जास्त आठवतंय. त्यामुळे काय करायचंय, हे जे काही थॉट्स तुम्ही बसल्या बसल्या तुमच्या माइंड मध्ये येणार आहेत ना, त्यावेळी त्या जे काही थॉट्स ना फोर्सफुली थांबवण्याचा प्रयत्न करू नका. कारण जेवढं तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यावेळी तुमचा माइंड तेवढ्याच प्रकारचे जास्त थॉट्स तुम्हाला देणार आहेत. मग करायचं काय, सिम्पल 10 मिनिट्स रूल फॉलो करायचा. हा काय 10 मिनिट्स रूल, ज्यावेळी तुम्ही अभ्यास करायला बसता, एवढं सगळं व्यवस्थित सेटअप करून ठेवलेलं असतं, अभ्यासाला सुरुवात करता, ज्यावेळी तुमचा माइंड तुम्हाला हा थॉट देईल की 5 मिनिटं रील्स बघतो, 5च मिनिटं मोबाईल घेतो, त्यावेळी जो काही फोर्स यायला लागलाय तुम्हाला तो थांबवायचा नाही, त्याला फक्त डिरेक्शन द्यायचे. त्यावेळी काय करायचं, फक्त 10 मिनिट्स रूल अप्लाय करायचं. काय करायचं की बाबा हा ठीक आहे, मला मोबाईल वापरायचा ना, करतो, पण 10 मिनिटानंतर फक्त एक बसलो ना, एवढं सेटअप करून एक 10च मिनिटं अभ्यास करतो. 10 मिनिटं अभ्यास केल्यानंतर मी काय करतो, मोबाईल घेऊन बसतो किंवा एखादं रील बघायला बसतो. कधी 10 मिनिटं झाल्यानंतर काय होतं स्टुडंट्स, ज्यावेळी तुम्ही हा 10 मिनिटाचा रूल 10 मिनिट्स रूल अप्लाय करणार आहे, या 10 मिनिट्स मध्ये एक फ्लो बनत जातो. हा फ्लो 10 मिनिट्स वरून 1 आवर पर्यंत कधी गेला तुम्हालाच समजणार नाही. त्यामुळे फर्स्ट काय करा, ज्यावेळी सेटअप करून ठेवलेलं असतं अभ्यासासाठी, अभ्यासाच्या ठिकाणी जाऊन बसताय, अभ्यासाला सुरुवात करायला ज्यावेळी तुमचा माइंड असे थॉट्स देत असतोय, तिथं 10 मिनिट्स रूल अप्लाय करा. या 10 मिनिट्सचे कधी 1 आवर होतील तुम्हाला समजणार नाही. कारण माइंड आपल्याला जो थॉट्स देत असतो त्याला फक्त आपण डिरेक्शन देऊ शकतो, त्याला थांबवू शकत नाही. ते थांबवण्याचा आपण प्रयत्न केला तर माइंड आपल्याला त्याच प्रकारचे थॉट्स मॅक्सिमम द्यायला चालू होतो. त्यावेळी असं वाटायला लागतं राहू दे, अभ्यासात राहू दे, आणि मी काय करतो, काहीतरी मला जे करायचंय, मोबाईल घ्यायचा, फिरायचं, तेच करत बसतो. कारण आपल्या माइंडला एक एन्जॉयमेंटची प्रोसेस लागलेली असते. हा आपल्याला अभ्यास जो आहे तो बर्डन वाटायला लागतो सुरुवातीला, कारण अभ्यासामध्ये पण एन्जॉयमेंट आहे, पण ती कधी होणार आहे, एक प्रोसेस झाल्यानंतर, आणि हा प्रोसेसच माइंड आपल्याला करू देत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, हे जे थॉट्स यायला लागलेत ना, त्याला फक्त एक प्रॉपर डिरेक्शन द्यायची. सो अप्लाय दिस 10 मिनिट्स रूल. ज्यावेळी हे थॉट्स येत असतील त्यावेळी तुम्हाला काय ऐकायचं, फक्त एक 10 मिनिटं मी अभ्यास करतो, 10 मिनिटानंतर जे करायचंय ते मी करत बसतो. ह्याच्यामुळे काय म्हणणार आहे, तुमचा माइंड हा त्याला गेम समजलाय, तो 100% याच प्रकारे काम करणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करणार आहे, तुम्हाला प्रॉपर गेम लक्षात आलेला आहे की माइंड तुमच्याशी कसा खेळतोय. त्यामुळे हे थॉट्स आले की म्हणायचं ओनली 10 मिनिट्स, 10 मिनिटानंतर मी पुन्हा ते काम करायला सुरुवात करतो. मग काय करायचं, हा जो 10 मिनिट्स अप्लाय झाला, जेव्हा जेव्हा तुम्हाला हे थॉट्स येत जातील ना, त्यावेळी म्हणा फक्त 10 मिनिट्स नंतर परत ती गोष्टी करेल. ही झाली दुसरी आणि महत्वाची स्टेज, जिथे असणार आहे की बाबा तुमचा माइंड तुम्हाला कंट्रोल करायचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, थॉट्स कंट्रोल करायचे नाहीत, थॉट्सला काय करायचं, फक्त एक डायरेक्शन द्यायचे. जसं तुम्ही ही कन्सिस्टंटली करत जाईल, तुमच्या माइंडला ऑटोमॅटिकली एक अभ्यासाला बसायची, स्टडी करायची एक रुटीनची सवय होऊन जाईल. आणि जशी हे हॅबिच्युअल ऍक्शन बनत जातील, जसे 1 तासाचे 2 तास 3 तास 4 तास तुम्ही मॅक्सिमम अभ्यास करत जाल, तुमचा इंटरेस्ट तिथे वाढत जाईल. तिसरी स्टेज आहे माइंडची रिग्रेट फील करून देणं. ज्यावेळी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेला असता, म्हणत असता की मला अभ्यास करायचा आहे, आणि या सगळ्या डिस्ट्रॅक्शन मध्ये तुम्ही न समजता अडकून जाता आणि अभ्यास सोडून देता, त्यावेळी तुमचा माइंड तुम्हाला रिग्रेट करत असतो. तो अभ्यास करायचं ठरवलं होतंस, पण तुझ्याकडून अभ्यास झाले नाही. मग ही जी रिग्रेट फिलिंग आहे ना, या रिग्रेट फिलिंग मुळे तुम्हाला काय होणार आहे, एक निगेटिव्ह फिलिंग तयार होणार. मग ही निगेटिव्ह फिलिंग जर का कन्सिस्टंटली यायला लागलं तर कॉन्फिडन्स डाऊन होत जातो,
आणि कॉन्फिडन्स डाऊन व्हायला लागला की आपण म्हणायला लागतो अभ्यास ही फक्त टॉपरचीच गोष्ट आहे, अभ्यास माझ्याकडून होणार नाही, मी याच्याकडून अभ्यास करायचं जमणार नाही, मी अभ्यास करणार नाही. ही जी रिग्रेट फिलिंग आहे तुम्हाला काढून टाकायची असेल तर तुम्हाला पहिल्या 2 स्टेजला काम करावं लागेल. ज्यावेळी या 2 स्टेजला तुम्ही काम कराल त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमचा अभ्यास होऊन जाईल. ही जी तिसरी स्टेज आहे ऑटोमॅटिकली बाजूला जाईल. जसं अभ्यास झालं तिथं स्वतःला शाबासकी द्यायला शिका की खरंच मी आज अभ्यास केला आणि माझ्याकडून ही अभ्यास झालेला आहे, ह्याच्यापेक्षा मी जास्त अभ्यास करेन. चुकून एखाद्या वेळेला अभ्यास झाला नाही, मनाप्रमाणे तुम्हाला जास्त वेळ देता आला नाही तर त्या ठिकाणी स्वतःला अजिबात रिग्रेट करायचं नाही. स्वतःचा कॉन्फिडन्स तुम्ही स्वतः वाढवा, स्वतःसाठी पॉझिटिव्हिटी द्या. ठीक आहे, काही कारणामुळे कोणत्याही छोट्याशा मोठ्या प्रॉब्लेममुळे आज मला अभ्यास करता आला नाही म्हणून काय झालं, मी उद्या करेन. आजचा जो अभ्यास राहिलाय तो उद्या मी जास्त कव्हर अप करून देईन. कारण जे काही सराउंडिंग आहे सगळीकडे तुम्हाला निगेटिव्हिटी मिळतच असते, पण पॉझिटिव्हिटी फक्त तुम्हाला स्वतःलाच पॉझिटिव्ह करून ठेवायचं आहे. ही पॉझिटिव्ह तुम्हाला स्वतःहून डेव्हलप करायचे. त्यावेळी ही जी माइंड तुम्हाला रिग्रेट देत असताना ऍट द एंड ऑफ तुम्ही अभ्यास केलेला नसेल तर त्यावेळी तुम्हाला काय करायचं, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं. नाही आज झालं नाही ना, ठीक आहे, मी उद्यापासून नक्की करेन. स्वतःला पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करा आणि जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह करणार आहे तेवढं तुम्हाला रिझल्ट बेटर मिळत जाणार आहेत, तेवढे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार आहेत. हे आहेत माइंडचे 3 स्टेजेस ज्या ठिकाणी तुमचा माइंड तुम्हाला अडकवून ठेवतोय. ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला नक्की समजेल की बाबा अभ्यास हा जस्ट माइंड गेम आहे, खूप मोठं काही नाही ह्याच्यामध्ये. मीही करू शकतोय, मीही टॉपरच्या लिस्ट मध्ये येऊ शकते, मलाही 90% 95% आणता येतात. कारण जसा तुम्ही करत जाल, सवय तुम्हाला लागत जाईल ना, तसा तुमचा इंटरेस्ट वाढत जाईल आणि जसा तुमचा इंटरेस्ट वाढत जाईल हळूहळू तुमचा अभ्यासाचा स्टॅमिना, तुमची कन्सिस्टन्सी, तुमचं कॉन्फिडन्स सगळं काही वाढत जाईल. सो स्टुडंट्स, या बेसिक स्टेप्स लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला 0 to हीरो बनता येईल आणि तुम्ही तुमच्या क्लासमध्ये टॉप करा. या बेसिक स्टेप्स लक्षात ठेवला तर तुम्हाला रिझल्ट नक्की भेटणार आहे. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थांबूया आजच्या लेक्चरमध्ये, भेटूया नेक्स्ट लेक्चर.